चलो तसं आपला दिवस स्टार्ट होते आवरून पटकन आपल्याला कॉलेजला जायचं असते कारण सकाळी सकाळी 8 वाजता आमचं कॉलेज असते. मग काय पटकन बस पकडली निघाले चटकन कॉलेजला. मग काय कॉलेजला आलं हे बघा दिस इज माय स्वीट डिपार्टमेंट, दिस इज नॉट माय डिपार्टमेंट. 7व्या फ्लोअरला आमचं डिपार्टमेंट आहे. हे बघा ऐन उन्हाळ्यात आमच्या इकडं दुष्काळ पडलेला असतो त्याच्यामुळे मग काय मामा घरनंच पाणी घेऊन आले होते वाटते. चला आपलं लेक्चर जाऊन हे बघा आय वॉज वरिंग अबाउट की आम्ही दोघींनी जर सेम इक्वेशन सॉल्व्ह केले तर मग माझं 2 पानांचं झालंय पण माझ्या मैत्रिणीचं एकाच पानात कसं काय झालं. मग काय ब्रेकमध्ये बसलो तर आपलं टाईमपास करत कारण टी व्हीवर काय तर लावायचा असा विचार होता. सगळे जाऊस तर वाट बघत बसलो. त्याच्यानंतर होतं आमचं प्रॅक्टिकल. मग काय प्रॅक्टिकलमध्ये लय डोकं खपवलं आणि त्याच्यानंतर फायनली अथक प्रयत्नानंतर आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि आमचं आउटपुट दिसलं. दाखवायचं का तुम्हाला? तुम्हाला बघायचं आहे हे बघा LED ब्लिंक होते का नाही, ब्लिंक होते त्यालाच आउटपुट म्हणतात बरं का. ते तुम्हाला लॉजिक समजलं नाही समजलं. आणि हे बघा दोघींकडे लॅपटॉप आहेत पण अचानक आम्हाला काहीतरी काम असतं आणि आमच्याकडे लॅपटॉप नसतात. मग काय लॅबमध्ये जाऊन PC यूज करायला लागतं आणि मग काय भर उन्हाचं निघालो आपलं त्या लॅबमध्ये गेल्याचं कामाचं झेरॉक्स काढायला. आणि झेरॉक्स सेंटर आल्यावर नशीब इतकं फुटकं की इथं पण लई गर्दी होती कारण आम्हाला लगेच दुसरं प्रॅक्टिकल होतं. नशीब तेवढं आम्हाला परत लिफ्ट तर भेटली म्हणून पटकन जायला लागलं. नाहीतर मग काय तिथं गेल्यावर मग सरांचा ओरडा खावा लागला असता. आणि हे बघा प्रॅक्टिकल करून पटकन आपल्या बॅगा भरल्या. PC आपला शटडाऊन करायच्या जागी घाई गडबडीत आम्ही रिस्टार्टला टाकला पण जाऊ द्या म्हणलं आता कोण बघते. आणि निघालो चालतच कारण आज आम्हाला खालच्या डिपार्टमेंटला पण काम होतं थोडंसं. आणि मग काय आज आपली गाडी डायरेक्ट दीदीकडे गेली होती बरं का कारण मला जायचं होतं डीमार्टला. कसं आहे ग्रोसरी संपले हो आता हॉस्टेलवर राहायचं मला सामान आणावं लागते आणि मध्ये काय पेपरमुळे आपल्याकडे टाईम नव्हता. रूमवर आल्यावर हे बघा एवढं सामान आणलं आपण दाखवतो की तुम्हाला. आणि मग काय त्यानंतर सगळं सामान आवरत होतं. तो रूममेट आणि त्यांच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांच्यासोबतच बसले जेवायला. कसं आहे रूममेट चांगले तो आपल्या आता त्यांना माहित होतं आज मी डीमार्टला जायचे मला उशीर होणार आहे. मग काय आल्या होत्या सगळ्यांसोबत मला पण म्हणल्या बस जेवायला कारण मी आज इतकी थकले होते की माझा विचार डायरेक्ट आज मॅगी खायचा होता. चला हॉस्टेल लाईफ आणि इंजिनिअरिंग बघायला व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटू उद्या बाय.